प्रवेशाची सुरुवात करताना स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया SFI त्यावेळेला उषाताई दराडे या सोबत होत्या। त्यानंतर त्यांनी भारी बहुजन महासंघाकडे उडी मारली। भारी बहुजन महासंघाने त्यांना एक ओळख दिली। 1984 ला गुरुदास कामत, प्रमोद चव्हाण महाजनजी या निवडणुकीमध्ये भारिपकडून त्यांना उमेदवारी मिळाली। ती त्यांची पहिली ओळख होती। प्रकाश आंबेडकरांनी एवढा मोठा डायस दिल्यानंतर सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या मुळेच नीलम गोरेंना पहिली राजकीय चेहरा म्हणून ओळख मिळाली। परंतु इमानदारी हा शब्दच मुळात, प्रामाणिकपणा हा शब्दच मुळात नीलम गोरे यांच्या शब्दकोशामध्ये नाहीये। त्यामुळे प्रकाश आंबेडकरांशीही त्यांनी बेईमानी केली। नंतरच्या काळात त्यांनी पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला। पवार साहेबांचं महिला धोरण होतं, त्यामुळे त्यांनी अनेक महिलांना नेतृत्वाची संधी दिली, त्यात नीलम गोरे एक। परंतु त्याही संधीचं त्याची जाणीव न ठेवता, मी जसं म्हटलं की इमानदारी हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही, त्यांनी पवार साहेबांशीही आणि त्यांच्या पक्षाशीही बेईमानी केली। आधी त्यांनी प्रकाश आंबेडकरांशी बेईमानी केली, नंतर त्यांनी पवार साहेबांशी बेईमानी केली, मग त्या आमच्याकडे आल्या। आमच्या पक्षातल्या कित्येक निष्ठावंत लोकांची संधी त्यांनी हिरावून घेतली। मातोश्रीवर सातत्याने पडीक राहून निष्ठावंत लोकांच्या बद्दलची मतं कलुषित करणे, एवढेच प्रमुख काम त्यांनी चोखपणे बजावले। ज्या नीलम गोरेंना पक्षाने 4 वेळा आमदारकी दिली, त्या नीलम गोरेंनी शहरातला एक नगरसेवक सोडा, त्या राहतात त्या भागात मॉडेल कॉलनीमध्ये साधी शिवसेनेची शाखा सुद्धा उभी केली नाही। त्या नीलम गोरे ज्यांनी पक्षाच्या संघटनेसाठी म्हणून कुठलंही काम केलं नाही, उलट पक्ष संघटनेमध्ये लोकांचे प्रवेश कसे थांबवता येतील, लोकांना कसं बाजूला ठेवता येईल, शिवसैनिकांची कायम हिडीस व्यवहार करणे। मी स्वतः नीलम गोरेंकडे 2017 ला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाच्या वेळेला शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याच्या संदर्भात विनंती केली होती, पण नीलम गोरेंनी 2017 ते 2022 पर्यंत माझा पक्षप्रवेश होऊ दिला नाही। अक्षरशः नीलम गोरेंना न सांगता गुपचूप, म्हणजे पक्षप्रवेश होईपर्यंत नीलम गोरेंच्या कानावर पडू नये याची काळजी अनेक नेत्यांनी घेतली आणि सन्माननीय सचिन भाऊ आहिर यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होऊ शकला।